अजित पवारांच्या विमानाला झालेल्या अपघातासंदर्भातले लँडिंग दरम्यान या विमानाचा अपघात झालाय बारामतीमध्ये. अजून या संदर्भातली स्पष्टता येत नाहीये. मात्र विमान ज्या ठिकाणी लँड होताना क्रॅश झालेलं आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय आगीच्या ज्वाळा येत आहेत आणि मोठं नुकसान आहे. अर्थातच या संदर्भात काय नेमके पुढचे डिटेल्स आहे ते बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उपमुख्यमंत्री स्वतः अजित पवार या विमानामध्ये होते अशी सुद्धा माहिती कळते. ते जखमी आहेत अशी माहिती कळते. काही वेळापूर्वी आपण अंकुश काकडे यांच्याबरोबर बोलले. कुठलीही पॅनिक होण्याची गरज नाही आणि देवकृपा करून सगळेजण सुखरूप असावेत अशा त्यांनी आशा व्यक्त केलेल्या आहेत. तर या ठिकाणी आता ॲम्ब्युलन्स येऊ लागलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौजफाटा आहे. मदत कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ग्रामस्थ देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. या विमान अपघाताचं नेमकं तांत्रिक कारण काय आहे, बिघाड झाल्यामुळे झालंय की काय, कशाची नेमकी चुकी आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण झी 24 तासवर पाहतोय. या विमान अपघातात अजित पवार हे गंभीर जखमी झाल्याचं कळतं आहे. तर बारामतीतल्या या विमान अपघाताविषयी आणखी डिटेल्स मिळवण्याचे आपण प्रयत्न करतो. चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्याबरोबर जोडले गेले. चंद्रकांत, काय नेमके पुढचे अपडेट कळत आहेत, काय विमान अपघातासंदर्भातले डिटेल्स आहेत? हा विमान अपघात साधारण 20 ते 25 मिनिटांपूर्वी झालेला आहे. बारामती एअरपोर्टच्या आजूबाजूला जे एरोप्लेन क्रॅश झालेला आहे जागेवर आणि हे दृश्यांमधून स्पष्ट दिसतंय की गंभीर जखमी आहे जे 4-5 जण होते. त्यात अजित दादाजी होते असंही सांगितलं जातं. त्यांच्यासोबत आणखी कोण अधिकारी होते ते नंतर स्पष्ट होईलच. पण परिस्थिती गंभीर आणि चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय. पण या सगळ्या अपघातामुळे पूर्ण राजकीय वर्तुळ महाराष्ट्रातलं काय देशातलं हादरून गेलेलं आहे. दादांची तब्येत नेमकी कशी आहे सगळे प्रार्थना करतायत. दादा याच्यातनं सुखरूप बाहेर यावेत. ही सगळ्या गोष्टी सगळं बोललं जाते. पण आता नेमकं पुढं काय होईल आता काहीच सांगता येत नाही. अधिकारी अधिकृत कुठल्या गोष्टींना दुजोरा देताना दिसत नाही. पण ते एरोप्लेन क्रॅश झालेलं आहे हे अगदी स्पष्ट दृश्यांमध्ये दिसतंय. आता पुढं काय होईल कसं होईल. पण दादा ही मोठी बातमी आहे. अजित दादा त्याच विमानात होते हे अगदी तितकंच खरं आहे. चंद्रकांत, अगदी आजपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार होती. आज मुख्यमंत्री तिकडे सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा परभणी, सोलापूर, लातूरमध्ये प्रचार करणार आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून बारामती तालुक्यामध्ये प्रचार करणार होते. 4 सभांचं त्यांचं आयोजन केलं होतं. 9:30 वाजता दादांची सभा होणार होती. मात्र त्यापूर्वी हा अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये आणखी कोण कोण होतं, कारण अजित पवार होते असं कळतंय, गंभीर जखमी आहेत असं कळतंय आणि मोठ्या विमानाच्या अपघातानंतर या सगळ्या ज्वाळा या ठिकाणी आग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थात बचाव कार्य तातडीनं सुरू असल्याचंही समोर येतंय. यापुढे आणखी काही अपडेट येत आहेत का आपल्याकडे? अपडेट हेच आता कळायचं नेमकं बाकी आहे की कोणकोणत्या विमानात होतं. अजित दादा होते याचं आता कन्फर्म झालेलं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलेले आपल्याला अधिकृतरित्या. त्यांच्यासोबत कोण पीए होते, कोण पीएस होते, कोण ओएसडी होते, आणखीन पायलट कोण होता, हे सगळं मुंबई एअरपोर्टवरून आपल्याला डिटेल्स मिळू शकतात. पण सध्या तरी इथे एअरप्लेन पूर्णपणे क्रॅश झालेलं आहे दिसतंय. आता तिथनं सगळे पार्ट विमानाचे गोळा करणं सुरू आहे. नेमकं आणखीन डिटेल्स काय काय ते सगळं काम तिथले प्रशासकीय अधिकारी करतायत. पण ही खूप मोठी बातमी म्हणता येईल. अजून ऑफिशियली काही इन्फॉर्मेशन नाही. पण दादा गंभीर आहेत हे अगदी स्पष्टपणे सांगितलं. ठीक. चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर बारामतीमध्ये लँडिंग दरम्यान अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. अत्यंत मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झालाय आणि विमानाचं बारामतीमध्ये लँडिंग होत होतं त्यावेळी विमान क्रॅश झालेलं आहे. या ठिकाणी पोलिसांचं बचाव कार्य सुरू आहे. ॲम्ब्युलन्स पोहोचलेले आहेत आणि अजित पवार गंभीर जखमी असल्याचं देखील कळतं आहे. आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या बरोबर आहेत. निलेशकडे काय अपडेट्स जाणून घेऊया. निलेश, काय नेमकी अपघाताविषयी आणखी सविस्तर काय नेमकी माहिती काय कळतीये? हा काही मिनिटं लँडिंगच्या आधी झालेला आहे. खरं तर 550 फुटावरने हे विमान जे आहे ते खाली आल्याचं या ठिकाणी प्राथमिक माहिती जी मिळत आहे. खरं तर हा डोंगर परिसर असल्यामुळे त्या ठिकाणी विमान जे आहे ते दरीमध्ये कोसळलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. खरं तर काही मिनिटं आधी असतानाच हे लँडिंगच्या दरम्यान हे विमान कोसळलेलं पाहायला मिळत आहे. सकाळीच अजित पवार हे मुंबईवरून बारामतीच्या दिशेला निघाले होते. त्यांच्या काही सभा त्या ठिकाणी होत्या आणि त्यांच्या सोबत 6 जण असल्याची या ठिकाणी माहिती जी आहे मिळत आहे. मात्र या ठिकाणी आता
तांत्रिक दृष्ट्या बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे आणि लँडिंगच्या दरम्यान हा अपघात झालेला आहे. खरं तर काही मिनिटं बाकी असतानाच हा अपघात झाल्यामुळं थोडीशी उंची जी आहे ती फार मोठी नसल्याने पण मात्र डोंगर दऱ्यामध्ये हे विमान पडल्यामुळं अपघात जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता या ठिकाणी बचाव जे कार्य आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं पाहायला मिळतोय. मात्र या दरम्यान अजित पवार यांचा गंभीर जखमी झाले असल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळालेली आहे. त्यांच्यावर आता या ठिकाणी उपचार सुद्धा सुरू आहे. मात्र हा अपघात कशामुळे झाला याचा अंदाज या ठिकाणी लावला जातो आहे. कारण सकाळच्या सुमारास या ठिकाणी धुकं मोठ्या प्रमाणात होतं आणि तांत्रिक बिघाडामुळे या ठिकाणी वैमानिक आहे त्याला काही संबंध हे अपघात झाल्याचं या ठिकाणी सांगितलं जातंय. मात्र ज्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे त्या ठिकाणी डोंगर दऱ्या जास्त आहे आणि विमानाचा ज्या ठिकाणी कोसळलेला आहे ते डायरेक्ट दरीमध्ये पडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यामुळं अपघाताचं प्रमाण जे आहे ते गंभीर असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. आता तिथं बचाव कार्य जे आहे ते या ठिकाणी सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. अगदी निलेश, आपण आता सांगितलं की विमान क्रॅश झालं, किती फुटावरून हे विमान खाली आलेलं आहे, काय नेमके या संदर्भातली आणखी स्पष्टता येते? अनुभव जर बघितलं तर बारामती एअरपोर्टच्या परिसरामधला हा भाग आहे आणि जवळपास 550 फुटावरने हे विमान जे आहे ते खाली कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळं उंची जी आहे ती अतिशय उंच असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यात डोंगर कपाऱ्या असल्यामुळं विमानाचा जो तोल आहे जरी क्रॅश झाला असलं जरी सपाट भाग जरी असता तरी कुठेतरी कंट्रोल करता आला असतं. मात्र ज्या ठिकाणी हे क्रॅश झालेलं आहे ती दरीसारखी परिस्थिती आहे. त्यामुळं विमान जे आहे ते एका जागी थांबले नसतं कारण विमानाने पलट्या किंवा आणखीन दरीमध्ये कोसळल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं गंभीर जे लागण्याची शक्यता या ठिकाणी तीव्र व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता बचाव कार्य कशा पद्धतीने काम करतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण एरिया हा थोडासा डोंगर दरीमधला असल्यामुळे थोडासा अडथळा त्या ठिकाणी येताना असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं उंची मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा अपघात मोठा म्हणावा लागेल. अनुभव निश्चितच निलेश, असे संपर्कात राहा, आपण आणखी सविस्तर चर्चा करूया, आणखी माहिती घेण्याचा तोपर्यंत प्रयत्न करा. बारामतीमध्ये लँडिंग दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान क्रॅश झालेलं आहे, विमानाचा अपघात झाला आहे. साधारण 500 फुटावरून हे विमान खाली कोसळलेलं आहे. डोंगर दऱ्यांचा हा भाग आहे, बारामती एअरपोर्टच्या जवळचाच हा भाग आहे. लँडिंग होण्याआधी झालेला हा अपघात आहे, त्यामुळे खरं तर जवळपासच विमानतळ आहे. मात्र जो डोंगर दऱ्यांचा भाग आहे इथला या ठिकाणी दरी सदृश भागामध्ये हे विमान कोसळलेलं आहे. सुनेत्र पवार, सुप्रिया सुळे आता बारामतीकडे रवाना झालेले आहेत. पार्थ पवार सुद्धा बारामतीकडे रवाना झालेले आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे गंभीर जखमी झाले असल्याचं कळतंय. अधिवेशनामुळे सध्या सुनेत्र पवार या दिल्लीमध्ये गेल्या होत्या. आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतीये. खासदार आहे सुनेत्र पवार आणि त्या दिल्लीमध्ये आता दिल्लीमधून त्या ताबडतोब निघालेल्या आहेत. तर पार्थ पवार सुद्धा बारामतीकडे निघालेले आहेत आणि सुप्रिया सुळे सुद्धा बारामतीकडे येत आहेत असं कळतंय. अधिवेशनामुळे सुनेत्र पवार या दिल्लीला होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये होत्या. आता दिल्लीमधून त्या निघालेल्या आहेत आणि अजित पवार या विमान अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असल्याचं कळतंय. साधारण 500 फुटावरून हे विमान क्रॅश होऊन खाली कोसळलेलं आहे. त्यामुळे गंभीर जखमी असण्याची अधिक शक्यता आहे आणि तशीच बातमी कळते. उपचार सुरू झालेले असल्याचं देखील कळतंय. तातडीनं या ठिकाणी बचाव कार्य, मदत कार्यासाठी पोलीस प्रशासन आणि आजूबाजूच्या गावातले लोक पोहोचले. आज अजित पवार यांच्या 4 प्रचार सभा होत्या. 9:30 वाजता अजितदादांची प्रचार सभेला सुरुवात होणार होती. मात्र त्यापूर्वीच 20 मिनिटं आधी साधारण 9:10 ते 9:15च्या दरम्यान हा अपघात झाला असल्याचं कळतं आहे. बारामतीत लँडिंग दरम्यान हा अपघात झालेला आहे. बारामती एअरपोर्टच्या जवळचाच हा भाग आहे. विमान लँड होण्यापूर्वी 500 फुटावर विमानाची साधारण उंची असताना त्यावेळी हे विमान कोसळलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यामध्ये गंभीर जखमी झालं असल्याचं कळतंय. तर विमान ज्या ठिकाणी कोसळले धुराचे मोठे लोट या ठिकाणी निघत आहेत. मोठा आगीचा भडका उडालेला होता आणि छिन्न विछिन्न झालेलं विमान या ठिकाणी दिसतंय. गावकरी मोठ्या संख्येनं आजूबाजूच्या परिसरातले पोहोचलेले आहेत विमान अपघाताच्या ठिकाणी आणि अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला हा भीषण अपघात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या दृश्यांमध्ये.
अपघातस्थळावर आता विविध बचाव पथकं पोहोचलेली आहेत। यामध्ये आणखी 4 जण प्रवास करत होते अजित पवारांबरोबर, तेही जखमी झाले असल्याचं कळतं। त्यांच्या सगळ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी आज अजित पवार मुंबईहून बारामतीकडे येत होते। खरं तर सकाळी लवकरात लवकर कामाला सुरुवात करायचा हा अजित पवारांचा एक शिरस्ता आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो। मग अशा संपूर्ण दौऱ्यावेळी सुद्धा ते पहाटे लवकरच निघायचे, सकाळपासूनच त्यांची कामाला सुरुवात व्हायची आणि सकाळी कामाला सुरुवात करण्याचा त्यांचा जो झपाटा होता तो अगदी पाहण्यासारखा होता। राजकीय वर्तुळामध्ये या संदर्भात अनेकदा आपण कौतुक झालेलं सुद्धा पाहिलेलं आहे। सरकारी अधिकाऱ्यांना धारेवर धरणं असू देत किंवा त्यांना दटावणं असू देत, सकाळी सकाळी कामाला सुरुवात करण्याची अजित पवार यांचा एक शिरस्ता होता, तो खरं तर आज आपल्याला कायम पाहायला मिळतो। 9:30 वाजता अजित पवारांची एक सभा होती आणि या सभेसाठी ते सुपे जिल्हा परिषद गटासाठी एक सभा होणार होती। या ठिकाणी अजित पवार विमानानं बारामतीमध्ये पोहोचणार होते। मुंबईतून बारामतीच्या दिशेनं अजित पवार सकाळीच निघाले आणि 9:30 वाजता इथल्या या गटसभेचं आयोजन केलं होतं। प्रचारासाठी सभा ही आयोजित केलेली होती, मात्र त्यापूर्वीच अजित पवारांच्या विमानाला हा अपघात झालाय। मोठे धुराचे काळे लोट आपण या अपघाताच्या भागामध्ये पाहायला मिळत आहेत। आगीच्या ज्वाळा पसरलेल्या आहेत, लोळ आगीचे उठलेले आपल्याला पाहायला मिळतात। दरी सदृश हा सगळा भाग आहे आणि संपूर्ण छिन्न विछिन्न झालेले विमानाचे हे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात। बारामतीत लँडिंग दरम्यान हा मोठा अपघात झाला। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार या विमान अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले असल्याचं कळतं आहे। त्यांच्यावर ताबडतोब उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले। अँब्युलन्सचा मोठा जथ्था या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय। बचाव कार्यासाठी अजित पवार यांच्याबरोबर आणखी 4 जण यामध्ये प्रवास करत होते। तर आता आणखी एक महत्त्वाची बातमी, सगळेच राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आता बारामतीच्या दिशेने गेलेले आहेत। अनिकेत तटकरे, आदिती तटकरे, त्याचप्रमाणे सुनील तटकरे यांनी सुद्धा बारामतीकडे धाव घेतलेली आहे आणि सुनील तटकरेंचा दिल्ली दौरा होता तो रद्द करण्यात आलेला आहे। सुनील तटकरे सुद्धा आता मुंबईतून बारामतीकडे रवाना झालेले आहेत। अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्याचं वृत्त आल्यानंतर तातडीने सर्व राष्ट्रवादीचे नेते आता बारामतीकडे धाव घेतलेली आहे। सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्या पत्नी सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीमध्ये होत्या। आजपासून अधिवेशनाला सुरुवात होणार होती, मात्र विमान अपघाताची माहिती कळताच ताबडतोब सुनेत्रा पवार दिल्लीमधून बारामतीकडे आता रवाना झाल्याचं कळतंय। पार्थ पवार त्यांचे चिरंजीव सुद्धा आता बारामतीकडे रवाना झालेत। तर सुप्रिया सुळे, खासदार सुप्रिया सुळे सुद्धा दिल्लीमध्ये होते, त्या सुद्धा आता बारामतीच्या दिशेनं निघालेले असल्याचं कळतंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला लँडिंग दरम्यान हा अपघात झालाय।